जय महाराष्ट्र. मी मानसी देशपांडे. आता आपण आढावा घेणार आहोत जगभरातल्या घडामोडींचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जूनपासून 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यात अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे. अफगाणिस्तानपासून या यात्रेची सुरुवात होणार असून सलमा बांधचं ते उद्घाटन करणार आहेत. त्याच्या निर्माणाकरिता भारतानं 1400 कोटी रुपयांची मदत केली आहे. पुढच्या महिन्यात एकाच मोहिमेत तब्बल 22 उपग्रह सोडणार असल्याचं इस्रोनं जाहीर केलंय. नुकतंच रियुजेबल लॉन्च व्हेकलची चाचणी करण्यात आली. आता या पुढच्या चाचणीबरोबरच 22 उपग्रहांच्या उड्डाणांची तयारी सुरू आहे. इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी ही माहिती दिली आहे. प्रमुख भारतीय कंपन्यांना डिसेंबर 2015 पासून लागू झालेल्या नव्या नियमांनुसार सर्व प्रकारच्या H-1B व्हिसासाठी अर्ज करताना किमान अतिरिक्त $4000 भरावे लागणार आहेत. हा कायदा 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहील. अमेरिकेचा हा नवा कायदा भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी पक्षपाती असल्याची टीका केली आहे. या कायद्यामुळे कंपन्यांवर वर्षाला सुमारे $40 कोटी ओझं पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हा प्रश्न उच्चस्तरावर उपस्थित केलाय. वाढीव व्हिसा शुल्काची माहिती नागरिकांसाठी संकेतस्थळावर माहिती उपलब्ध केली जाणार आहे. चीन ई-कॉमर्स, लॉजिस्टिक, लेखापरीक्षण यासारख्या उद्योगांमधल्या परकीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवरचे निर्बंध शिथिल करणार आहे. चीनचे वाणिज्य मंत्री गाओ ह्युचेंग यांनी ही माहिती दिली. सेवा क्षेत्रासह वित्त, शिक्षण, संस्कृती आणि आरोग्य सुविधा ही क्षेत्रही परकीय कंपन्यांना गुंतवणुकीसाठी खुली करण्यात येणार आहेत. मात्र यासाठी ठराविक कालमर्यादा स्पष्ट करण्यात आलेली नाही. चीनचा सेवा क्षेत्रातला व्यापार 2020 पर्यंत $1 ट्रिलियन वर जाणं अपेक्षित आहे. अणुपुरवठा गटातल्या समावेशाचा भारतीय आग्रह म्हणजे शस्त्रस्पर्धा नसून अणुऊर्जेचा शांततापूर्ण वातावरणासाठी आहे, असा टोला आज अमेरिकेनं पाकिस्तानला मारला. NSG मध्ये भारताचा समावेश करण्याच्या मागणीला पाकिस्तानचा विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं हे स्पष्टीकरण दिलंय. अमेरिकेकडून 8 F-16 विमानं खरेदी करण्याच्या व्यवहाराला आर्थिक कारणास्तव अंतिम स्वरूप देण्यात पाकिस्तानला अपयश आलंय. मीडियाच्या एका वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारला ही विमानं खरेदी करण्यासाठी 24 मे पर्यंत पत्र द्यायचं होतं, पण डॉन न्यूजच्या वृत्तानुसार हे दस्तावेज जारी करण्यात आले नाहीत. एका राजकीय सूत्राचा हवाला देऊन हे वृत्त देण्यात आलंय. ब्राझीलमध्ये 16 वर्षांच्या मुलीवर किमान 33 नराधमांकडून बलात्कार आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याच्या प्रकारामुळे जगभर खळबळ माजली आहे. संपूर्ण मानवजातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे जग हादरून गेलं असून या घटनेचा वेगवेगळ्या माध्यमांमधून तीव्र निषेध करण्यात येतोय. भारत यंदा 3 लाख टन गहू आयात करणार आहे. इंडिया इंकच्या माध्यमातून गहू आयात करण्याची कंत्राट देखील देण्यात आली आहेत. गेल्या वर्षी चांगल्या प्रतीच्या गव्हाचा पुरवठा देशात कमी झाला होता. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमती देखील घसरल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातून 5 लाख टन गहू आयात करण्यात आला होता. भारताने एकूण 32 दशलक्ष टन माल साठवण्यासाठी शीतगृह बांधली आहेत. गेल्या 2 वर्षात 10 लाख टनपेक्षा अधिक क्षमतेच्या 250 योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 8 राज्यातल्या 21 मंडयांमध्ये राष्ट्रीय कृषी मंडई पोर्टल सुरू करण्यात आलंय. एकूण 21 कृषी उत्पादनांच्या व्यापाराचे मापदंड देखील ठरवण्यात आले आहेत. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सॅन डिएगोतल्या प्रचार रॅलीमध्ये समर्थक आणि विरोधी आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. या प्रकरणी दंगलविरोधी पथकाच्या पोलिसांनी 35 जणांना ताब्यात घेतलंय. गेल्या 3 दिवसात ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान अशा प्रकारची घडलेली ही दुसरी घटना आहे. दोन्ही पक्षातील नागरिक एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करत पाण्याच्या बाटल्या फेकत होते. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी मिरचीच्या गोळ्या झाडल्या. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिअल इस्टेट किंग डोनाल्ड ट्रम्प हेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बनतील अशी चिन्ह आहेत. आवश्यक असलेल्या 1237 डेलिगेट्सच्या जादुई आकड्यापर्यंत ट्रम्प पोहोचले आहेत. याचा संदर्भ घेत ट्रम्प यांचे त्यांच्या प्रायव्हेट जेटमधले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांना ब्रिटननं राजकीय निर्वासिताचा आश्रय दिला असल्याचा दावा त्यांच्या वकिलानं केला। या दाव्यावर ब्रिटननं अजून भाष्य केलेलं नाहीये। नशीद यांना गेल्या जानेवारी महिन्यात पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रिटनला जाण्याची परवानगी श्रीलंका, भारत आणि ब्रिटननं घडवून आणलेल्या वाटाघाटीनंतर दिली गेली होती। नशीद यांना दहशतवादाच्या आरोपावरून 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे। उपचारानंतर ते मालदीवला यायला हवे होते। नशीद प्रकरणात ब्रिटनचा सरकारी सहभाग झाल्याबद्दल मालदीव सरकारनं नाराजी व्यक्त केली आहे। अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। यात दोघांचा मृत्यू झालाय। अनेक नद्यांनी धोक्याची पातळीही ओलांडली आहे। बेस्ट्रॉप काउंटी भागात सर्वाधिक नुकसान झालंय। पावसाचं पाणी शिरल्यानं 153 घरांचं नुकसान झालंय। खराब वातावरणामुळे 42 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलंय। ट्रॅफिकच्या समस्येमुळे तुम्हाला रस्त्याने प्रवासाचा कंटाळा येत असेल, पण आता ही समस्या सुटणार आहे, कारण ट्रॅफिकवरून चालणारी बस तयार होणार आहे। चीनमध्ये 19व्या आंतरराष्ट्रीय बीजिंग हायटेक एक्स्पोमध्ये एलिव्हेटेड बस या संकल्पनेचं अनावरण करण्यात आलं। रस्त्यावर वाहतुकीची कोंडी असली तरी ही बस वाहनांच्या वरून चालते, असा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय। वॉशिंग्टन रिओ ऑलिम्पिक सामने ब्राझीलमधून हलवण्यात यावेत किंवा स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। सुमारे 60 पेक्षा अधिक देशांमध्ये खळबळ उडवून देणारा झिका व्हायरस या मागचं कारण आहे। सुमारे 100 डॉक्टर्स आणि व्यावसायिकांनी अशी मागणी करणारं पत्र जागतिक आरोग्य संघटनेला दिलंय। मध्ये पाकिस्तान सरकारने एका आण्विक चाचणीला मंजुरी दिली असती तर पाकिस्तानातल्या कहुता येथून अवघ्या 5 मिनिटात दिल्लीला नेस्तनाबूत करता आलं असतं, असा गौप्यस्फोट आण्विक तंत्रज्ञानाची तस्करी केल्याचा आरोप असलेले पाकिस्तानचे माजी अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अब्दुल कादिर खान यांनी एका कार्यक्रमात केला। अणुऊर्जेसंदर्भात शनिवारी सायंकाळी पाकिस्तानात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बेपत्ता झालेली ब्रिटिश नौदलाची पाणबुडी तब्बल 73 वर्षांनंतर सापडली आहे। या पाणबुडीमध्ये तैनात असलेल्या 71 नौसैनिकांचे मृतदेहही सापडले आहेत। इटलीच्या तावुलारा बेटाजवळ ही पाणबुडी सापडली आहे। 2 जानेवारी 1943 रोजी ही पाणबुडी बेपत्ता झाली होती। इटालियन युद्धनौकांना नष्ट करण्याच्या मोहिमेवर ही पाणबुडी 28 डिसेंबर 1942 रोजी माल्टा बंदरातून निघाली होती। ला माडालेना बंदरात थांबा घेतल्यानंतर ही पाणबुडी पुन्हा मोहिमेवर निघाली। 31 डिसेंबरला शेवटचा सिग्नल पाणबुडीकडून मिळाला, त्यानंतर ही पाणबुडी बेपत्ता झाली। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येत्या मंगळवारी ओपन हार्ट सर्जरी होणार आहे। या शस्त्रक्रियेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी ट्विट करून शरीफ यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। नेपाळ पोलिसांनी भारतातल्या नकली नोटा आणि शस्त्रास्त्र यांची तस्करी करणाऱ्या गँगचा भांडाफोड केला। या गँगला दाऊद इब्राहिम मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं जातंय। मागच्या काही दिवसात नेपाळमध्ये नकली नोटांसह पकडण्यात आलेल्या भारतीय नागरिक वैजनाथ गुप्ता यानं खुलासा केल्याची माहिती आहे आणि तो नेपाळमध्ये छोट्या शस्त्रांची तस्करी करण्याच्या तयारीत असल्याचंही म्हटलं जातंय। रूसमध्ये एका 5 मजली इमारतीला लागलेल्या आगीनंतर एका कुटुंबानं उडी मारली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यात एका पाठोपाठ एक अशा 4 जण इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उड्या मारतायत। खाली उभ्या असलेल्या लोकांनी चादर पसरवून त्यांना झेललंय। यात एक जण किरकोळ जखमी झालाय। यासह वर्ल्ड 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।